अजूनही जाणवतेय कडेगाव पलूसला पतंगराव कदम यांची उणीव आणि मी पाहिलेले पतंगराव। 1964 साली माननीय पतंगराव पुण्यात आले। पुण्यात आल्यानंतर त्यांना झोपायला जागा मिळाली नाही। शोध घेत पुणे विद्यापीठात इंगळे नावाच्या विद्यार्थ्याच्या खोलीवर आले। पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात झोपायला परवाना बाहेरील कोणालाही मुक्काम करता येत नव्हता। श्री इंगळे यांच्या कॉट खाली पतंगराव झोपले। त्यांचा माझा परिचय त्यावेळी नव्हता, पण पुण्यात भारती विद्यापीठात सेक्रेटरी म्हणून काम करतात व माझ्या गावाजवळचे आहेत असं माझे एक मित्र तांबोळी यांच्याकडून समजले होते। प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती। ओगलेवाडी इथं अगोदर छोटीशी नोकरी करून कराडच्या शुक्रवार पेठेत एका छोट्या खोलीत राहत होते। मी कराडला कॉलेजला त्यावेळी होतो। गावाकडील विद्यार्थ्याच्या बरोबर फिरताना 1 ते 2 वेळी ती छोटी मूर्ती पाहिली होती, इतकंच। पुढे 1965 साली मी कराडला प्राध्यापक म्हणून गेलो व पुण्याला आल्यावर भागातील पतंगराव कदम भारती विद्यापीठात सेक्रेटरी म्हणून आहेत। त्यांना भेटण्यासाठी 2 ते 3 वेळा आलो होतो। भेटीत एकमेकांना खुशाली विचारणे इतपत बोलणं झालं होतं। 1967 जानेवारीमध्ये एक दिवशी संध्याकाळी 7 वाजता पतंगराव व त्यांचे थोरले बंधू मोहनराव, श्री केंजळे, शामराव मास्तर तोंडोलीतील ग्रामस्थांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आले होते। आमदारकीचं तिकीट मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू होते। पतंगरावांनी एक पांढरा खादी कोट घातलेला होता। त्या संध्याकाळी आणखी जवळून परिचय झाला। आमदारकीसाठी प्रयत्न झाले। या संबंधी मीटिंगमध्ये धाडसानं विचार मांडले होते। व्यक्ती शरीरानं छोटी वाटली, पण विचारानं धाडसी वाटली, बोलकी वाटली। 1967 फेब्रुवारीमध्ये पुणे विद्यापीठात रिसर्चसाठी स्कॉलरशिप मिळाल्यावर आलो। पुण्यात डेक्कनवर कानडे वसतिगृहात राहत होतो। दररोज पतंगरावांच्याकडे जाणं येणं सुरू झालं। त्यांनी भारती विद्यापीठाचे सदस्यत्व घ्यायला सांगितलं। दररोज सकाळी मोटार शिकायला गेल्यावर भारती विद्यापीठाच्या कार्यालयात जाऊ लागलो। छोट्या खोलीत एक कॉट, शेजारी फोन, लोकांचे येणे जाणे, सामाजिक राजकीय चर्चा चालू असायच्या। पतंगरावांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाणे येणं भरपूर। स्वतः धाडसानं विचार मांडायचे। पुढे आम्ही 1968 साली सांगली सातारा विद्यार्थी संघटना स्थापन केली। बॅरिस्टर जी.डी. पाटील संघटनेचे अध्यक्ष होते। पतंगराव कार्याध्यक्ष व मी कार्यवाह म्हणून नियुक्ती झाली। 2 ते 3 वेळा बैठकी झाल्या। सांगली सातारा जिल्ह्यातील सुमारे 50 विद्यार्थी एकत्र येत होतो, चर्चा होत होती। त्या दरम्यान पुण्यातील मातब्बर कार्यकर्ते रंगराव पाटील एस.टी. महामंडळाचे सदस्य होते। त्यांची बोर्ड मेंबरची मुदत संपलेली होती। बोर्ड मेंबरच्या जागेसाठी पुण्यात वाद चालू होता। विद्यार्थी संघटनेनं पतंगराव कदम यांना बोर्ड मेंबर करावं यासाठी आग्रह बैठकीच्या वेळी चर्चेला मुद्दा उपस्थित केला होता। आम्ही असेच 4 ते 5 जण फिरायला गेलो असता एका ज्योतिषाला हात दाखवलं होतं। पतंगरावांना मोठं स्थान मिळणार याबद्दल भविष्य सांगितलं होतं आणि अखेर भविष्य ठरले। पतंगराव एस.टी. महामंडळाचे सदस्य झाले, पण मी त्यांच्यापासून थोडा दूर गेलो। भावा अणुसंशोधन केंद्रात माझी सायंटिफिक ऑफिसर म्हणून निवड झाली आणि मी ट्रॉम्बेला हजर झालो। पत्रानंच त्यांचं अभिनंदन केले। एकमेकांना पत्रानेच खुशाली कळवत होतो। पुढे 5 ते 6 महिन्यात मी अणुसंशोधन केंद्र सोडणार असल्याचं पतंगरावांना सांगितलं। त्यांनी डॉक्टर बी.एस. पाटील यांना सांगून मला सातारला प्राध्यापक म्हणून हजर राहण्यास सांगितले। सातारला नोकरी सुरू झाली, पण पतंगराव सातारला आल्यावर माझ्या घरी वरचेवर येऊ लागले। पुन्हा जवळीक निर्माण झाली। तोंडोलीच्या हायस्कूलच्या संमेलनात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून घेऊन गेलो। त्यांचा सत्कार केला। त्यांची बोर्ड मेंबरची गाडी म्हणजे खेड्यातल्या लोकांत कौतुक वाटायचं, पण त्यांच्या कार्याला सुरुवात झाली होती। गोरगरिबांना नोकऱ्या मिळू लागल्या होत्या। पतंगरावांच्या बद्दल महाराष्ट्रभर आदराचं स्थान निर्माण झालं होतं। छोटी मूर्ती, पण कार्य मोठं। स्वतःच्या कार्यानं लोकांच्या मनाची पकड घेतली होती। महाराष्ट्रभर पतंगरावांचं नाव झालं। नंतर 1978 मध्ये भारती विद्यापीठानं प्रथम कॉलेजचे प्राचार्य म्हणून माझी नेमणूक केली। 25 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं। 2002 मध्ये डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातून निवृत्त झालो। पुन्हा भारती विद्यापीठात हेड ऑफिसला सहकारी म्हणून आजपर्यंत कार्यरत आहे। साहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा। त्यांचे सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्य यापुढे माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा। डॉक्टर महादेव सगरे, सहकार्यवाह, भारती विद्यापीठ पुणे, विश्वस्त भारती विद्यापीठ, संचालक भारती बँक, अध्यक्ष काशी विश्वनाथ शिक्षण संस्था पुणे।